हॅलो एव्हरीवन, आज आपण रेणुवस्तुमान म्हणजे काय हे बघणार आहोत. याआधी आपण अणुवस्तुमानांक ॲटॉमिक मास नंबरबद्दल माहिती बघितली. ॲटॉमिक मास नंबर म्हणजेच अणुवस्तुमानांक म्हणजे त्या केंद्रात असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज P+N. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना दोघांना अणुकेंद्रातील मूलकण असं संबोधतात. अणु हा अतिशय सूक्ष्म असतो आणि जर त्याचं अणुवस्तुमान काढायचं झालं तर ते डाल्टननी काढतात. डाल्टन हे त्याचं एकक आहे आणि त्याच्यासाठी U ही संज्ञा वापरतात. 1 U बरोबर 1.66053904 गुणिले 10⁻⁻27 किलोग्रॅम. मूलद्रव्याच्या रासायनिक संज्ञा यामध्ये सांगा पाहू. प्रश्नामध्ये तुम्हाला रासायनिक मूलद्रव्य कसं दर्शवतात तर ते आपण संज्ञा लिहून दर्शवतो. तुम्हाला माहीत असलेल्या काही मूलद्रव्याच्या संज्ञा लिहा. यामध्ये तुम्हाला ज्या मूलद्रव्याच्या संज्ञा माहिती आहेत त्या लिहायच्या आहेत. जसं हायड्रोजनची संज्ञा H, हेलियमची He. नंतर अँटिमनी, लोह, सोने, चांदी, पारा, शिसे, सोडियम याच्या संज्ञा लिहायच्या आहे, ज्या तुम्हाला आवर्त सारणीमध्ये मिळू शकतात. आज जे आपण संज्ञा वापरतो त्या आपल्याला IUPACनी ठरवून दिलेल्या आहेत. IUPACचा लॉंग फॉर्म इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री हा आहे. यामध्ये मूलद्रव्याची संज्ञा लिहायची असली तर त्याच्या नावातलं पहिलं अक्षर किंवा दुसरं किंवा इतर विशिष्ट अक्षर हे लिहिल्या जाते. त्यानंतर मूलद्रव्याचे आणि संयुगाचे रेणू. मूलद्रव्य जे आहेत हेलियम आणि निऑन ही मूलद्रव्ये एक अणुरेणू अवस्थेत असतात, तर ऑक्सिजन, नायट्रोजन हे द्विअणुरेणू अवस्थेत असतात O2N2 आणि काही बहुअणुरेणू अवस्थेत असतात. त्यानंतर रेणुवस्तुमान म्हणजे काय ते आपण बघू. एखाद्या पदार्थाचे रेणुवस्तुमान म्हणजे त्याच्या एका रेणूमधील सर्व अणूंच्या अणुवस्तुमानांची बेरीज होय. जसं H2O मध्ये 2 हायड्रोजन आहेत आणि 1 ऑक्सिजन आहे, तर 2 हायड्रोजनच्या अणुवस्तुमानाची बेरीज आणि ऑक्सिजनच्या अणुवस्तुमानाची बेरीज. तर खाली तुम्हाला त्या तक्त्यामध्ये हायड्रोजन रेणूच्या रेणुवस्तुमान काढून दाखवलेलं आहे. टेबलमध्ये पहिले H2O, नंतर घटक मूलद्रव्य कोणकोणती आहेत तर हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. हायड्रोजनचं अणुवस्तुमान 1 आहे आणि ऑक्सिजनचं 16 आहे. त्यानंतर त्या रेणूतील अणूंची संख्या किती तर H2O मध्ये हायड्रोजनची संख्या आहे 2 आणि ऑक्सिजनची 1. जर आपण अणुवस्तुमान आणि अणूंची संख्या यांचा गुणाकार केला तर रेणुवस्तुमान बरोबर घटक अणुवस्तुमानांची बेरीज. आणि घटक अणुवस्तुमान कोणाकोणाची आहेत हायड्रोजनची आणि ऑक्सिजनची. Hचे अणुवस्तुमान गुणिले 2 अधिक ऑक्सिजनचे अणुवस्तुमान गुणिले 1 म्हणजेच 1 गुणिले 2 अधिक 16 गुणिले 1 म्हणजेच 18. त्याचं रेणुवस्तुमान 18U. त्यानंतर डोके चालवा हा भाग आहे. यामध्ये अणुवस्तुमाने तुम्हाला दिलेली आहेत. जसं Hचं अणुवस्तुमान 1, ऑक्सिजनचं 16, Nचं 14 आणि खाली रेणुसूत्र दिलेली आहेत. त्या रेणुसूत्रांची तुम्हाला रेणुवस्तुमाने काढायची आहे. जसं NaCl, Naचं अणुवस्तुमान म्हणजे सोडियमचं अणुवस्तुमान आहे 23 आणि Clचं अणुवस्तुमान आहे 35.5. याची जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला त्याचं NaClचं रेणुवस्तुमान काढता येते. हा भाग तुम्हाला आजच्या होमवर्कसाठी आहे. हे होमवर्क तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये करून त्याचे फोटो मला माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवायचे आहेत. काही अडचण असल्यास तुम्ही मला कॉल करू शकता. पूर्ण रेणुसूत्रे जी दिलेली आहेत त्या सगळ्यांचं रेणुवस्तुमान तुम्हाला काढायचं आहे. यानंतर आपण मोल हा मुद्दा बघणार आहोत. त्या मोल मध्ये जे छोटे छोटे संयुग असतात त्यामधल्या प्रत्येक घटकाला आपण मोल असं म्हणतो. काही प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. हा भाग आपण नंतर बघणार आहोत. त्याआधी तुम्ही पेज नंबर 51 वरील जरा डोके चालवा हा भाग पूर्ण करा. धन्यवाद.